नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण भरती तंत्रे या विषयावर चर्चा केली होती। आजच्या लेक्चरमध्ये आपण मुलाखत, मानसशास्त्रीय मापन आणि गरजांचे मूल्यमापन या विषयावर चर्चा करणार आहोत। मुलाखत, मानसशास्त्रीय मापन आणि गरजांचे मापन। पहिला मुद्दा आहे मुलाखती, इंटरव्ह्यूज। आता असं कोणतंही फील्ड नाही आणि कोणत्याही व्यक्तीला मुलाखतीशिवाय कामावर घेतलं जात नाही। खरं तर आता प्रत्येक कर्मचाऱ्याला अनेक मुलाखतींना सामोरं जावं लागत असतं। सेवायोजन कार्यालयातील कर्मचारी असतील, कंपनीतील भरती कर्मचारी असतील, पर्यवेक्षक असतील, अशा अनेक लोकांना मुलाखत द्यावीच लागते। अगदी सुरुवातीची जी मुलाखत आहे ती कर्मचारी शोधासाठी घेतली जाते, तर उशिराची मुलाखत ही निवड केलेला कर्मचारी जो आहे, मुलाखत घेतलेला कर्मचारी जो आहे तो योग्य आहे का हे ठरवण्यासाठी घेतली जाते। तर निवड मुलाखतीचे प्रामुख्याने दोन हेतू असतात। एक म्हणजे अर्जदाराकडून माहिती प्राप्त करून घेणं आणि दुसरी म्हणजे त्या माहितीच्या आधारे अंदाज करणं आणि निवड करणं। आता मुलाखतीमधून शिक्षण, अनुभव, आत्मविश्वास, सामाजिक मोकळेपणा, भाषिक क्षमता, इतरांबरोबर वागण्याच्या पद्धती, मॅनर्स म्हणतो आपण, त्याच्यानंतर कार्याला अनुकूल असणारी माहिती, या सगळ्या गोष्टी आपल्याला मुलाखतीतून प्राप्त होत असतात। त्याचबरोबर वय, वंश, धर्म, वैवाहिक दर्जा अशा प्रकारची माहिती कार्यास अनावश्यक असते, म्हणून ती माहिती मुलाखतीमध्ये प्राप्त करण्याचे टाळलं पाहिजे। आता इतर ज्या कर्मचारी निवडीच्या पद्धती आहे त्याप्रमाणेच मुलाखत ही सुद्धा खरेपणा किंवा उचितता अभ्यासण्याची महत्त्वाची पद्धत आहे, असा दावा मानसशास्त्रज्ञांनी केलेला आहे। मुलाखत ही कर्मचारी निवडीची अत्यंत लोकप्रिय अशी पद्धत असून या पद्धतीचा अजून तरी उपयोग थांबलेला नाही, म्हणून नवीन संशोधकांनी कायम टिकून राहणारी निवड पद्धती म्हणून मुलाखत पद्धतीचा स्वीकार केलेला आहे। आता मुलाखत ही दोन प्रकारची असते, सुरचित मुलाखत आणि अरचित मुलाखत। सुरचित मुलाखतीमध्ये प्रश्नांचा क्रम ठरलेला असतो, अरचित मुलाखतीमध्ये प्रश्नांचा क्रम ठरलेला नसतो। मुलाखतकाराला जे प्रश्न वाटतील ते प्रश्न तो विचारू शकतो। आता हंटर आणि हंटर यांनी संशोधन केलेलं आहे आणि त्यांच्या संशोधनातून असं दिसून आलेलं आहे की अरचित मुलाखतीपेक्षा सुरचित मुलाखतीची उचितता अधिक आहे। याचं कारण काय तुम्ही म्हणाल, का बरं सुरचित मुलाखत ही योग्य म्हणायची? सुरचित मुलाखतीमध्ये त्या कार्याला उपयुक्त असे जे प्रश्न आहे तेच त्या मुलाखतीमध्ये विचारले जातात आणि कार्याशी संबंधित जी योग्य माहिती आहे तीच कर्मचाऱ्याला विचारली जाते आणि कर्मचाऱ्याची पण अपेक्षित माहिती विचारली जाते आणि मग ती माहिती प्राप्त करून योग्य कर्मचाऱ्याची निवड ही सुरचित मुलाखतीमध्ये केली जाते। थोडक्यात काय,
अनावश्यक ज्या गोष्टी आहे त्या सुरक्षित मुलाखतीमध्ये टाळल्या जातात. ज्या गोष्टीचा त्या कर्मचारी आणि कामाशी संबंध नाही तर ती गोष्ट किंवा ते प्रश्न सुरक्षित मुलाखतीमध्ये नसतात. आता मुलाखतीमध्ये काही समस्या येतात, त्यावर काय उपाय योजले पाहिजे हे बघूया आपण. मुलाखतीमध्ये कोणकोणत्या समस्या येतात. आता सुसंगत नसलेली अपुरी माहिती प्राप्त होत असते कधी कधी. मग त्यावर उपाय काय केला पाहिजे? सुरक्षित मुलाखतीचा आराखडा तयार केला पाहिजे. मुलाखतकार हा देखील प्रशिक्षित असला पाहिजे. दुसरी जी समस्या येऊ शकते मुलाखतीमध्ये ती म्हणजे असमर्पक गुणांचे पदनिश्चयन. त्याच्यावर उपाय काय केला पाहिजे? तर कार्यविश्लेषणाद्वारे अतिशय काळजीपूर्वक कार्याशी संबंधित असे पदनिश्चयन घटक घेतले पाहिजे. तिसरी समस्या येऊ शकते मुलाखतकारामध्ये एकवाक्यतेचा अभाव दिसणे. मुलाखतकारामध्येच सुसंगती दिसत नाही. त्याच्यावर उपाय काय? तर सुरक्षित मुलाखत योजली पाहिजे. निरीक्षणजन्य गुणांचे पदनिश्चयन करता आले पाहिजे. योग्य तुलना करता आली पाहिजे आणि पक्षपाती वृत्ती टाळण्याचे प्रशिक्षण हे दिलं गेलं पाहिजे. अशा प्रकारे अनेक समस्या या मुलाखत घेताना येऊ शकतात. आता सुसंगत माहितीची उणीव हा देखील एक मुद्दा आहे. लॅक ऑफ कन्सिस्टंट इन्फॉर्मेशन म्हणजे जी माहिती हवी आहे ती माहिती मुलाखत देणाऱ्या व्यक्तीकडून मिळत नाही. का मिळत नाही? की जेव्हा मुलाखत ही निष्काळजीपणे घेतली जाते, भरकटलेल्या स्वरूपात घेतली जाते, त्यामुळे ह्या अशा अनेक समस्या काय निर्माण होत असतात. आता त्यातीलच एक प्रमुख समस्या म्हटली तर सुसंगत नसलेली माहिती प्राप्त होणं. कधी कधी मुलाखतीची सुरुवातच संदिग्ध स्वरूपाच्या विनंतीने केली जाते. उदाहरणार्थ, मला तुमच्याबद्दलची काही माहिती द्या असा प्रश्न जर विचारला मुलाखतकाराने तर ती मुलाखत देणारी व्यक्ती काही पण सांगू शकते ना. त्यापेक्षा सुरक्षित मुलाखतीमध्ये जर प्रश्न नाव सांगा, तुमचं शिक्षण सांगा, काही अनुभव आहे का ह्या कामाचा, असे जर स्पेसिफिक क्वेश्चन असले तर मुलाखत देणारा सुद्धा काही उत्तर त्याप्रमाणे देऊ शकतो. म्हणून मग असे संदिग्ध प्रश्न जर विचारले गेले तर सुसंगत माहिती मिळत नाही. आता अरचित मुलाखतीमध्ये असंबंधित माहिती जमा होत असते. म्हणजे अर्जदार जो आहे त्याची गुणवैशिष्ट्ये किंवा कौशल्य त्या कामासंबंधी जी हवी आहे ती मापन होण्यापेक्षा दुसरेच कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि योग्य कर्मचारी योग्य कामासाठी निवडला जाऊ शकत नाही. पुढचा मुद्दा बघूया. मूल्य निर्धारण केंद्रे. आता मूल्य निर्धारण केंद्रे, असेसमेंट सेंटर्स. आता कर्मचाऱ्यांची निवड करण्यासाठी आणि पदोन्नतीसाठी मूल्य निर्धारण केंद्र ही व्यापकपणे वापरली जाणारी पद्धती आहे. आता या पद्धतीचा विकास जर्मन सैन्यात उच्च दर्जाचे अधिकारी निवडण्यासाठी 1920 मध्ये साधारणतः केला गेला. जेव्हा दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने या पद्धतीचा निवड साधन म्हणून स्वीकार केला तेव्हा अमेरिकेतील मानसशास्त्रज्ञांनी ही पद्धती अतिशय व्यापक स्वरूपामध्ये वापरली. आता मूल्य निर्धारण केंद्रामध्ये एका वेळी 6 ते 12 उमेदवार सहभागी होतात. त्या ठिकाणी त्यांना कित्येक दिवस सलग विविध कार्याचा अभ्यास करावा लागतो. प्रथम उमेदवाराची व्यापक स्वरूपात मुलाखत घेतली जाते. त्यानंतर बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्व चाचण्या घेतल्या जातात आणि मग त्यांचा पुष्कळसा वेळ उच्च पातळीवरील कार्याच्या समस्येसंबंधी तयार केलेल्या प्रतिरूप कार्य आराखड्याच्या अभ्यासातच जातो. आता हे मूल्य निर्धारण केंद्र आहे त्यासाठी पुढील 2 तंत्रांचा वापर केला जातो. पहिलं जे तंत्र आहे टोपलीतील तंत्र, इन बास्केट टेक्निक, आणि दुसरं जे आहे नेता विरहित समूह
चर्चा. आता ही तंत्रे सविस्तर बघूया. पहिलं जे आहे ते टोपलीतील तंत्र, इन बास्केट टेक्निक. आता याच्यामध्ये प्रत्येक अर्जदाराला टोपलीतील तंत्राला सामोरं जावं लागतं. या तंत्रामध्ये खऱ्या व्यवस्थापकाच्या टेबलावर दिसून येणारी टोपली प्रत्येक उमेदवाराला दिली जाते. ही टोपली व्यवस्थापकाच्या टेबलवरील ट्रेच्या स्वरूपात असेल किंवा कम्प्युटरवरील फाईलच्या स्वरूपात असेल. अशी टोपली मूल्य निर्धारण केंद्रात सरावासाठी उपयोगात आणली जाते. आता त्याच्यामध्ये एखादा व्यवस्थापक सुट्टीवरून परत ऑफिसमध्ये आल्यानंतर या टोपलीत काय असेल? व्यवस्थापकाच्या गैरहजेरीत जमा झालेले प्रश्न, वैशिष्ट्यपूर्ण समस्या, अधिकृत हुकूम, विनंत्या, पत्रव्यवहार या गोष्टी कशा हाताळल्या जातात, ही माहिती त्या मूल्य निर्धारण केंद्रात सहभागी झालेल्या उमेदवाराला दिली जाते. तसंच 2 दिवसाच्या कृती कार्यक्रमामध्ये भूमिका वठवण्याचा सराव अंतर्भूत असतो. उदाहरणार्थ मुलाखत. एखाद्या त्रासदायक कामगाराबरोबर व्यवहार करण्यास उमेदवारास सांगितले जाते किंवा एखादी मुलाखत घ्यायला सांगितले जाते. नंतर व्यवस्थापकाची भूमिका देखील टोपलीतील सराव कार्यक्रमात प्रत्येक उमेदवारास करायला सांगितले जाते. त्यामध्ये ईमेल संदेश, कार्यकारी आदेश, पत्रव्यवहार यासारख्या 25 घटकांवर प्रक्रिया करण्यासाठी 3 तास वेळ दिला जातो आणि मग प्रशिक्षित जो मूल्य निर्धारक आहे तो या उमेदवाराच्या सर्व भूमिकांचं निरीक्षण करत असतो आणि मग तो जो उमेदवार आहे तो पद्धतशीरपणे त्या कामाचं किंवा कार्याचा महत्त्वक्रम कसा लावतो, सहकाऱ्यांकडे किती अधिकार प्रदान करतो किंवा एखाद्या जाळ्यात अडकवण्याचा क्षुद्र विचार करतो, या सर्व गोष्टींचे निरीक्षण केलं जातं. अशा प्रकारे टोपलीतील तंत्र हे एक मूल्य निर्धारण केंद्रामधील तंत्र आहे. दुसरं जे तंत्र आहे नेताविरहित समूह चर्चा, लीडरलेस ग्रुप डिस्कशन. आता याच्यामध्ये समूह सरावामध्ये नेताविरहित समूह चर्चेचा समावेश केला जातो. यात उमेदवार समूहाबरोबर काय करतो यासाठी त्यांना काही संघटनात्मक समस्या सोडवण्यासाठी कोणतीही निश्चित भूमिका सुचवलेली नसते. कोणत्या वर्तनाचे मूल्यमापन करावयाचे आहे त्यावर समस्येचे स्वरूप अवलंबून असते. तथापि सामान्यतः समूहाला एक निश्चित कालावधी दिला जातो व त्या दरम्यान काही अनपेक्षित घटना उद्भवतात आणि मग हे लोक त्या ठिकाणी त्या बदलांना कसं सामोरे जातात हे नेताविरहित चर्चा या मूल्य निर्धारण केंद्रामध्ये अभ्यासलं जातं. आता या मूल्य निर्धारण केंद्रांची पूर्वकथनात्मक यथार्थता काय आहे? आता मूल्य निर्धारण केंद्राच्या परिस्थितीमध्ये वर्तनाच्या कोणत्या गुणांचं नेमकं मापन होतं, कोणत्या गुणांचं मूल्यांकन होतं याची जरी खात्री नसली तरी सुद्धा हे तंत्र कार्याच्या यशस्वीतेच्या पूर्वकथनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे आणि हे अनेक मानसशास्त्रज्ञांच्या संशोधनातून देखील दिसून आलेलं आहे. पुढचा मुद्दा बघूया. मूल्य निर्धारण केंद्रांची पूर्वकथनात्मक यथार्थता यावर आपण बोललेलो आहे. पुढचा मुद्दा जो आहे तो मानसशास्त्रीय मापन, सायकोलॉजिकल टेस्टिंग. आता मानवी सामर्थ्यांचं आणि गुणवैशिष्ट्यांचं मूल्यमापन करण्यासाठी जी विविध साधनं मानसशास्त्रज्ञांनी तयार केलेली आहे त्यामध्ये मानसशास्त्रीय चाचण्या हे एक महत्त्वाचं साधन आहे. कशाला म्हणतो आपण मानसशास्त्रीय चाचण्या? मानसशास्त्रीय चाचण्या म्हणजे व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळ्या पैलूंचं मापन करण्याचं प्रमाणित साधन म्हणजे मानसशास्त्रीय चाचण्या होय. आता त्या प्रमाणित असल्या पाहिजे म्हणजे काय? रिलायबल असल्या पाहिजे, व्हॅलिड असल्या पाहिजे, नॉर्म्स ठरवले गेले पाहिजे. हे सगळे वैशिष्ट्य जर त्या चाचणीमध्ये असतील तर त्याला आपण स्टँडर्डाइज्ड टेस्ट किंवा प्रमाणित चाचणी असं म्हणतो.
आता आपण याआधी मुलाखत हा मुद्दा बघितला. मुलाखतीमध्ये दोन मुलाखत घेणाऱ्या व्यक्तींमध्ये किंवा त्यांनी केलेल्या मूल्यमापनामध्ये फरक पडू शकतो. तसं मानसशास्त्रीय चाचण्यामध्ये फरक दिसून येत नाही. म्हणजेच मानसशास्त्रीय चाचण्या ज्या आहे त्यांनी काढलेले जे निष्कर्ष आहे त्याच्यामध्ये पूर्वग्रहांना थारा नसतो. आता काही चाचण्या या पूर्ववृत्तीचे मापन करतात, त्यालाच आपण ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणतो. आणि काही उपलब्धीचे मापन करतात, त्याला अचिव्हमेंट टेस्ट म्हणतो आपण. आता या दोन्ही चाचण्या जरी वेगवेगळ्या असल्या तरी सुद्धा त्या एकमेकांपासून स्वतंत्र अशा ओळखता येत नाहीत. काही चाचण्या अशा असतात की त्यांचे स्वरूप कोणत्या प्रकारे आणि त्यांचा उपयोग कसा केला जातो यावर अवलंबून असतं. जसं उमेदवार काय करू शकेल हे पाहण्यासाठी चाचणी दिली जाते, तिला आपण पूर्ववृत्ती चाचणी म्हणतो, ॲप्टिट्यूड टेस्ट. पण उमेदवाराने काय संपादन केले हे पाहण्यासाठी आपण ती चाचणी दिली असता त्या चाचणीला आपण संपादन चाचणी किंवा अचिव्हमेंट टेस्ट असं म्हणतो. आता औद्योगिक संघटनांमध्ये वेगवेगळी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मानसशास्त्रीय चाचण्यांचा उपयोग हा केला जातो. त्याच्यामध्ये नवीन कर्मचाऱ्यांच्या निवडीसाठी मानसशास्त्रीय चाचण्यांचा उपयोग केला जातो. वेगवेगळ्या कार्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती, बदली, पदोन्नती याच्यासाठी देखील मानसशास्त्रीय चाचण्यांचा उपयोग केला जातो. प्रशिक्षणाच्या गरजांची निश्चिती याच्यासाठी देखील मानसशास्त्रीय चाचण्यांचा उपयोग केला जातो. प्रशिक्षण कार्यक्रम राबवले गेले तर त्याची परिणामकारकता जी आहे त्याचं मूल्यमापन करण्यासाठी देखील मानसशास्त्रीय चाचण्यांचा वापर औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राच्या क्षेत्रामध्ये केला जातो. आता कर्मचारी निवडीसाठी ज्या चाचण्या वापरल्या जातात त्याची 3 विभागामध्ये विभागणी केली जाते. पहिलं जे आहे क्षमतांचे मापन, मेजर्स ऑफ ॲबिलिटी असं म्हणतो आपण. दुसरं जे आहे व्यक्तिमत्वाचे मापन, मेजर्स ऑफ पर्सनॅलिटी. आणि तिसरं जे आहे कौशल्याचे आणि संपादनाचे मापन, मेजर्स ऑफ स्किल्स अँड अचिव्हमेंट. प्रथमतः आपण क्षमतांचे मापन हा पहिला मुद्दा बघूया. आता या क्षमतांचे मापन जे आहे या भागामध्ये बुद्धिमापन कसोट्यांचा समावेश होतो. आता बुद्धिमत्ता म्हणजे काय प्रथम आपण ते बघूया. बुद्धिमत्ता, आता कोणी म्हटलं अमूर्त विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता. वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी बुद्धिमत्तेच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. आता कोणी अशी पण व्याख्या केलेली की इंटेलिजन्स मीन्स व्हॉट द इंटेलिजंट टेस्ट मेजर्स. म्हणून ज्या बुद्धिमापन कसोट्या आहे त्या या वेगवेगळ्या क्षमतांचं मापन करण्यासाठी वापरल्या जातात. आता थर्स्टन यांनी असं म्हटलेलं की बुद्धिमत्ता ही एकजिन्सी नसून त्यात अनेक मानसिक सामर्थ्यांचा समावेश होतो. उदाहरणार्थ भाषिक आकलन क्षमता, शब्द चातुर्य, स्मृती, उद्गामी तर्क, संख्याविषयक सामर्थ्य, प्रत्यक्षीकरणाची गती, दृक्संबंधी आकलन होण्याची क्षमता इत्यादी गोष्टी ज्या आहे या सर्व गोष्टींचा समावेश बौद्धिक क्षमतांमध्ये होऊ शकतो. आता अनेक मानसशास्त्रज्ञांनी अनेक बुद्धिमत्ता मापन कसोट्या तयार केलेल्या आहे. पण आपण ज्या कसोट्यांचा उपयोग किंवा ज्या चाचण्यांचा उपयोग कर्मचारी निवडीसाठी केला जातो त्याच बघणार आहोत. त्यामध्ये पहिली आहे वेशलरची प्रौढांसाठीची बुद्धिमापन चाचणी, वेशलर्स इंटेलिजन्स स्केल अडल्ट. आता डेव्हिड वेशलर यांनी 3 टेस्ट तयार केलेले आहे इंटेलिजन्स टेस्ट. तर त्याच्यामध्ये अडल्टसाठीचे आहे, चिल्ड्रनसाठीचे आहे आणि प्रीस्कूल अँड प्रायमरी स्कूल स्केल ऑफ इंटेलिजन्स अशा 3 टेस्ट त्यांनी तयार केल्या. पण जी आपण अडल्टसाठीची आहे तीच फक्त औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राच्या क्षेत्रामध्ये कर्मचारी निवडीसाठी वापरली जाते आणि आपण तीच बघणार आहोत. आता वेशलर यांनी
जी प्रौढांसाठी चाचणी तयार केली ती साधारणतः 1981 ला तयार केली आणि त्याच्यामध्ये काही शाब्दिक आणि काही कृतीपर अशा चाचण्यांचा समावेश होतो. त्याला आपण व्हर्बल टेस्ट अँड परफॉर्मन्स टेस्ट असं म्हणतो. आता ज्या व्हर्बल टेस्ट आहे त्याच्यामध्ये कुठकुठल्या चाचण्यांचा समावेश आहे? माहिती, अंकविस्तार, शब्दसंग्रह, अंकगणित, आकलन आणि साधर्म्य अशा एकूण 6 श्रेण्यांचा समावेश शाब्दिक श्रेणी किंवा व्हर्बल स्केल जे आहे त्याच्यामध्ये होतो. दुसरा जे आहे ते कृतीपर श्रेणी किंवा परफॉर्मन्स स्केल आपण ज्याला म्हणतो. याच्यामध्ये चित्रपूर्ती असेल, चित्ररचना, ठोकळा आणि अनुकृती, वस्तू जुळवणी आणि अंक प्रतीक इत्यादी कृती चाचण्यांचा प्रामुख्याने समावेश हा होत असतो आणि या कृतीपर श्रेणीमध्ये साधारणतः 5 श्रेण्या आहेत. आता या चाचण्या सोडवायला दिल्यानंतर त्याचं गुणांकन केलं जातं आणि मग त्याचं सविस्तर अर्थविवेचन हे केलं जातं. पुढची चाचणी बघूया. ओरिस चाचणी. आता ओरिस चाचणीचा औद्योगिक क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये 4 समतुल्य चाचण्यांचा समावेश होतो. 2 वेगवेगळ्या श्रेण्यांचा समावेश देखील या चाचणीमध्ये आहे. पहिल्या श्रेणीचा उपयोग महाविद्यालयात प्रवेश घेण्याच्या वयात होतो आणि दुसऱ्या श्रेणीचा उपयोग 4थी ते 9वी मधील व्यक्तींसाठी होतो. सामान्यतः निम्न स्तरावरील कार्यासाठी ही चाचणी अधिक उपयुक्ततेची अशी दिसून आलेली आहे. पुढची चाचणी बघूया. थर्स्टनची मानसिक चपलता चाचणी. आता ह्या चाचणीमध्ये भाषिक परिमाणात्मक अशी वेगवेगळी गुणमाने प्राप्त होत असतात. या चाचणीमध्ये एकानंतर एक भाषिक आणि परिमाणात्मक घटकांची चढत्या प्रमाणात कठीण होत जाणारी योजना असते आणि या चाचणीला टाइम लिमिट जे आहे ते 20 मिनिट आहे. म्हणजे 20 मिनिटात ही चाचणी पूर्ण करायची असते. त्याच्यामध्ये विक्री कार्य आणि लिपिक कार्याच्या बाबतीत या चाचणीची वैधता किंवा उपयोग हा जास्त दिसून आलेला आहे. कशामध्ये? विक्री कार्य आणि लिपिक कार्य, क्लिरिकल म्हणतो आपण ज्याला. पुढची जी आहे संकल्पना प्रावीण्य कसोटी, कन्सेप्ट मास्टरी टेस्ट. आता उच्च व्यक्तीमधील बौद्धिक व्यक्तिभेदाचे मापन करणे हा या चाचणीचा प्रमुख उद्देश आहे. या चाचणीमध्ये क्लिष्ट प्रश्नांची रचना असते आणि त्यामुळे व्यक्तीमधील बुद्धिमत्तेबाबतचा भेद हा ओळखता येतो. आता याच्यामध्ये समान शब्द किंवा विरुद्ध शब्द यांच्या जोड्या ओळखणं यावर अधिक भर दिलेला गेलेला आहे आणि मग ज्या कार्यासाठी बुद्धिमान व्यक्तीची आवश्यकता असेल तिथे ही कसोटी अधिक उपयोगाची ठरते. आणि शेवटची जी चाचणी आहे ती लघु शाब्दिक चाचणी. आता लघु शाब्दिक चाचणी जी आहे ती कमी वेळात निर्णय घेण्यासाठी, कर्मचाऱ्यांची छाननी करण्यासाठी वापरली जाते. आता या लघु शाब्दिक चाचणीमध्ये अनेक बहुपर्यायी प्रश्न आहेत आणि मग चाचणीमधील प्रश्नांची काठिण्य पातळी ही क्रमशः वाढत गेलेली आपल्याला दिसून येते. डिफिकल्टी लेवल म्हणतो आपण. चाचणीच्या शेवटी सर्वात कठीण प्रश्न असतात, म्हणजे सोप्याकडून अवघडाकडे अशी प्रश्नांची रचना या लघुशाब्दिक चाचणीमध्ये केलेली आहे. आता या चाचणीला टाइम लिमिट 10 मिनिट आहे. कर्मचाऱ्याला किंवा ज्या प्रयुक्ताला ती चाचणी सोडवायला दिली ती कमीत कमी आणि 10 मिनिटांमध्ये सोडवणं काय गरजेचं आहे. अशा प्रकारे आज आपण मुलाखतीची उचितता, मुलाखतीमध्ये येणाऱ्या समस्या आणि उपाय, मूल्य निर्धारण केंद्रे आणि मानसशास्त्रीय मापन या विषयावर सविस्तर चर्चा केलेली आहे.
पुढच्या लेक्चरमध्ये आपण व्यक्तिमत्वाचे मापन हा टॉपिक बघणार आहोत. थँक्यू.